आजकाल स्वयंपाकघरामध्ये जे तेल वापरलेलं असतं खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ते काय असतं, रिफाइंड ऑइल असतं. मग रिफाइंड ऑइल म्हणजे काय, तर जे तेल असतं त्याच्यावरती केमिकल प्रोसेस करून ते रिफाइंड तेल बनवलं जातं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्सचा वापर केला जातो. मग ह्या रिफाइंड ऑइलमुळे शरीरावरती काय काय वाईट परिणाम होतात, तर सगळ्यात पहिल्यांदा तर शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ते वाढायला लागतं आणि गुड कोलेस्ट्रॉल असतं ते कमी व्हायला लागतं. करोनरी आर्टरी डिसीज, हार्ट डिसीज, टाईप 2 डायबेटीज, ओबेसिटी, हायपरटेन्शन, मेटाबॉलिक डिसऑर्डर, प्रीमॅच्युअर एजिंग या तक्रारी सुद्धा होतात. आणि ही जी रिफायनिंग प्रोसेस असते त्याच्यामुळे व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट जे शरीरासाठी आवश्यक असतात ते नष्ट होतात. तर यासाठी काय करायला हवं, तर जे लाकडी घाण्याचे शुद्ध तेल भेटते किंवा फिल्टर्ड ऑइल ह्याचा आपण स्वयंपाकघरामध्ये रोज वापर करायला हवा. आणि एकाच तेलामध्ये सतत 2-3 वेळेला जे पदार्थ तळून आपण खातो तर हे सुद्धा बंद करायला हवे. ह्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वेगवेगळे आजार होतात.